केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा दिसून आलाय। माध्यमांचा कॅमेरा पाहून सियानं माजोरडेपणा केला। सोशल मीडियावर सियाच्या या कृतीवरून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। दरम्यान आरोपी सिया आणि चेतनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। पोलीस कोठडीची मागणी मावळ कोर्टानं फेटाळली आहे। पुण्याच्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली मुख्य आरोपी सिया गोयलचा माजोरडेपणा दिसून आलाय। सिया गोयलला पुणे पोलिसांनी तपासणीसाठी तिच्या घरी आणलं होतं। सियाच्या घरात काही पुरावे मिळतात का यासाठी पोलिसांचा हा तपास होता। तपासानंतर सियाच्या घरातून तिला बाहेर आणताना तिचा माजोरडेपणा दिसून आला। यावेळेस माध्यमांचा कॅमेरा पाहून मुद्दाम सियानं मधलं बोट दाखवलं। सोशल मीडियावर सियाच्या या कृतीवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे। सियानं त्या जागेची ओळखही पटवलेली आहे जिथे केतन अग्रवालची हत्या करण्यात आली। हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची तपासणी पुणे पोलीस करत आहे। पोलिसांना सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीची पॉलिग्राफी टेस्टही करायची आहे। तिने जे काही हात वगैरे दाखवलेत ना ते तिची नशा बोलतीये। तिला ते भानच नाहीये की तिने कोणता मोठा गुन्हा केलेला आहे। ती जे बोलतीये ते नशेमध्ये बोलती। तिला वाटतं आपल्याकडे पैसा आहे, आपण वकिलाला पैसा दिला की बाहेर येऊ, एवढं सोपं नाहीये। म्हणजे 15व्या वर्षापासून तिच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी भयानक घाणेरड्या होत्या। आजही कोरेगाव पार्क मधल्या प्रत्येक पब मध्ये तिची कुठं ना कुठं फुटेज मिळालेलं आहे। दारू पिताना तिला पोलिसाला दारू मागते ती, मला झोप येत नाहीये, मला बियर आणून द्या कुठनं तरी, मी तुम्हाला पैसे देते, एवढी हिम्मत। आरोपींच्या जबाबात असणारी विसंगती दूर करण्यासाठी पोलिसांनी पावलं उचलली आहेत। सिया आणि चेतन चौधरीची पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी पोलीस न्यायालयात गेले। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि आरोपींची कायदेशीर संमती मिळाल्यानंतरच चाचणी घेतली जाणार आहे। चाचणीनंतर आरोपींनी दिलेली विधानं आणि उपलब्ध पुरावे यातील सत्यता येण्यास मदत होणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणातील चेतन चौधरीचा वर्गमित्र असलेल्या एका तरुणाचं नाव या प्रकरणात समोर आलेलं आहे। आरोपी चेतन चौधरीचा वर्गमित्र मूळचा बीड जिल्ह्यातला आहे। सध्या पुण्याच्या बालेवाडीत एका खासगी कंपनीत कार्यरत आहे। चेतन आणि सियानं केतन अग्रवालला संपवणार असल्याचं मित्राला सांगितलं होतं। लोहगडावर सोबत येण्याची गळही मित्राला घालण्यात आली होती, मात्र चेतन चौधरीचा हा मित्र त्याच्यासोबत गेला नाही। या तरुणाने केतन याचा खून करू नका असं देखील चेतन आणि सिया या दोघांना सांगितल्याची माहिती आहे। पोलीस सध्या या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी त्या तरुणाची कसून चौकशी करत आहे। जे लग्न होणारच नाही त्यासाठी आधार कार्ड पाठव, सियाचे मैत्रिणीसोबतचे चॅट असल्याचा दावा संगीता तिवारींनी केलाय। त्यांच्याकडे भरपूर चॅट्स आहेत, भरपूर। म्हणजे काल आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते लॅपटॉपवरनं ते सगळं घेत होते। आम्ही गेल्यानंतर त्यांचं सगळं काम स्टॉप झालं, पण त्याच्यानंतर त्यांच्या बोलण्यानंतर वाटलं की मॅडम खूप सारे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत। आता ते काय आहेत माहिती नाही, पण हा दवाखान्याचा पुरावा निश्चित त्यांना भेटलेला आहे, कारण का स्वतः केतन अग्रवालच्या घरीही तो पुरावा आहे, पण तो मला मिळू शकला नाहीये। पुढच्या घडामोडीकडे किशोरी पेडणेकर यांनी पत्राला उत्तर न दिल्यानं महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं। पेडणेकर यांनी झापल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पेडणेकरांना फोन केला। फोनवर रितू तावडे आणि पेडणेकर यांच्यात शाब्दिक वाद झाला। 30 मार्चला दिले काय दुर्लक्ष का होता? हा घेणार नाही घेणार काय काम करता? 30 मार्चला दिलेला पत्र फसवे। तर पावसाळ्याच्या अनुषंगानं विशेष सभेसाठी दिलेल्या पत्रावर उत्तर न मिळाल्यानं पेडणेकर संतापल्या। किशोरी पेडणेकर यांनी महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना झापलं। दिलेल्या पत्रांना उत्तर का देत नाही असा सवाल पेडणेकर यांनी या कर्मचाऱ्यांना विचारला। कर्मचाऱ्यांना झापल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी पेडणेकरांना फोन केला। माझ्या कार्यालयात येऊन असं करणं योग्य नाही असं रितू तावडे यांनी म्हटलं। तुमच्या दालनात आलेली नाही, कर्मचारी कार्यालय हे सगळ्यांसाठी खुलं आहे असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं।
तर विशेष सभेसाठी दिलेलं पत्र त्याला उत्तर न आल्यानं किशोरी पेडणेकर या थेट महापौर कार्यालयात पोहोचलेल्या होत्या. तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी झापलं. त्यानंतर रितू तावडे आणि पेडणेकर यांच्यात शाब्दिक वाद चाललेला पाहायला मिळाला. एक महत्त्वाची घडामोड, अंधेरी पश्चिमेत एसआरए इमारतीला भीषण आग लागली आहे. अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरातल्या एसआरए बिल्डिंग क्रमांक 2 ला भीषण आग लागली. नूर मशीद आणि खुर्जा जमातखानाजवळच्या युनायटेड सोसायटीतली ही घटना आहे. जीव वाचवण्यासाठी इमारतीत अडकलेल्या नागरिकांचा आक्रोश ऐकायला मिळतोय. काही नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारल्याची सुद्धा माहिती आहे. तर एसआरए इमारतीला आग लागलेली आहे आणि यावेळेला जीव वाचवण्यासाठी काहींनी इमारतीवरून उडी मारल्याची माहिती सुद्धा समोर येते. इमारतीत अडकलेले जे रहिवासी आहेत ते सुटकेसाठी आक्रोश करतायत. अंधेरीतली ही दुर्घटना एसआरए इमारतीला आग लागलेली आहे. काही नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या मारलेल्या आहेत. आत्ता सुद्धा शर्थीचे प्रयत्न इमारतीत जे अडकलेले आहेत त्यांच्या सुटकेसाठी होताना दिसत आहेत. मात्र या ठिकाणी 2 इमारतींमध्ये म्हणजेच ही इमारत जिला भीषण आग लागलेली होती आणि त्याच्या बाजूलाच एक त्या ठिकाणी बांधकाम आहे. त्या ठिकाणी बाजूला एक छोटी इमारत आहे. त्यामुळे यंत्रणांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. पुढच्या घडामोडीकडे, मी तिथे असतो तर अमित साटम यांच्या कानाखाली मारली असती असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. अमित साटम यांच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडे यांनी अशा प्रकारे संताप व्यक्त केलाय. तर अमित साटम यांची हकालपट्टी करा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान अमित साटम चेंबूर आणि साकीनाक्याच्या दुर्घटनेवर बोलताना हसल्यानंतर विरोधकांकडून जोरदार टीका झाली. सारखा आमदार एवढ्या निर्लज्जपणे वागतोय, निर्लज्जपणाचा कळस त्यांनी त्या दिलेला आहे. मला तर वाटतं की त्या जो पत्रकारांनी तो व्हिडिओ शूट केला त्यांनीच पहिले कानाखाली मारायला पाहिजे होते अमित साटमच्या. मी असतो तर तिथे निश्चितपणे ते केलं असतं. तुम्ही एवढे असंवेदनशील असू शकता एका लहान मुलाच्या मृत्यूबद्दल, एका माणसाच्या मृत्यूबद्दल एवढे असंवेदनशील आहात तुम्ही की काल झाड झालं आज गटार आणि ह्या करून असतंय. मला माहित नाही की विरोधी पक्ष पण असं नेबळाटासारखं का वागते. त्यांनी पण त्यांच्याकडे अधिकार आहेत, त्या अधिकाराचा उपयोग करायला पाहिजे. 100 दिवसात फक्त 100 खोके प्रत्येक खात्यात घ्यायचे एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे. पण पोलखोल म्हणजे आपण पाहिलं असेल हे मुंबईकरांचे हाल. आणि मग काल अमित साटम यांनी केलेली मुंबईकरांची टिंगल आणि जे 2 व्यक्ती गेल्या त्यांची टिंगल जी केली ही अतिशय भयानक आहे. खरं तर कालच त्यांना पदावरनं हकालपट्टी त्यांची झाली पाहिजे होती. पण भाजप अशाच लोकांना प्रमोट करत राहणार. आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम, बरं का, चाटम असं ना, काय त्याचं नाव, चाटम बरं का, तर तो निर्लज्जपणे हसून काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅन होल मध्ये मेला, असं निर्लज्जपणे दात वेंगाडून हसतो. ही किती क्रूरता आणि विकृती आहे. मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांच्या वक्तव्याचा किंवा त्यांच्या देहबोलीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला गेला. जयंत पाटील त्या ठिकाणी, जयंत पाटलांनी त्यांना हसून प्रश्न विचारला. त्याच्यानंतर उत्तर देताना जयंत पाटलांबद्दल ते हसलेले आहेत. त्यांनी कुठेही या घटनेचा अपमान करणं, या दुर्घटनेबद्दल असंवेदनशीलता दाखवणं हा अमित साटम यांचा हेतू. पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे, राम मंदिर दानचोरी प्रकरणात ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा करण्यात आली. अयोध्येला जाण्याचा सुद्धा त्यांनी घोषित केलंय. रविवारी दादर कबूतरखान्याजवळ हनुमान मंदिरासमोर 4 वाजता आंदोलन केलं जाणार आहे. चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. अयोध्येतल्या राम मंदिर दानपेटीतल्या कोटींच्या चोरी घोटाळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलनाची घोषणा केली आहे. हिंदुत्वाचा बुरखा घालून राम मंदिर लुटणारे देशद्रोही आहेत असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय. या लुटीविरोधात रविवारी दादरच्या कबूतरखान्याजवळील हनुमान मंदिरासमोर दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलनाची सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. या आंदोलनामध्ये हनुमान मंदिरासमोर रामरक्षा, हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा म्हणण्यात येईल असंही ठाकरेंनी सांगितलंय. येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे कोणे ठिकाणी जो कबूतरखाना होता
तिथे एक मारुतीचं मंदिर आहे, रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये. पण जाब विचारायचा वाटतोय ते सगळेजण तिकडे 4च्या सुमारास जमतील. मी स्वतः तिकडे जाणार आहे की अब हिंदू मार नहीं खाएगा. तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा. हिंदुत्वाच्या नावावर लूट सहन करणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या आंदोलनानंतर अयोध्येला जाण्याची घोषणाही केली आहे. जे हिंदूंच्या भावनेशी खेळलेत आणि हिंदुत्वाचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटतायत ते माझ्या मते देशद्रोह करतायत. राम मंदिरावरती दरोडा तर टाकला गेलाय, त्याच्याबद्दल पुरावे सुद्धा दिले गेले. काही जणांचं म्हणणं असं आहे की त्या चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातोय. हे फार गंभीर आहे. ठाकरेंच्या घोषणेनंतर भाजपनेही ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे साहेब बरे अजानच्या ऐवजी नमाजच्या ऐवजी आज रामरक्षाची आरती घेत आहेत. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. हिंदूंनी रामरक्षाचं पठण करावं हे आपल्या लहानपणापासूनचा आपल्यावरचा संस्कार असतो, परंतु राम मंदिराची चिंता त्यांनी करू नये. जेव्हा सगळं निघून जातं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा परमेश्वर आठवतो आणि तीच गत उबाटाच्या नेत्यांची झाली. त्यांना राम आता आठवले. रामावर बोलण्याचा उद्धव ठाकरेजींना काय नैतिक अधिकार आहे हो? त्या काँग्रेस बरोबर हे जाऊन बसले त्यावेळी हिंदुत्व कुठं होतं? ज्यावेळी राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हीन दर्जाची टीका केली त्यावेळी हिंदुत्व कुठं होते? तर ज्यांच्या नसानसामध्ये हृदयामध्ये हिंदुत्व आहेत ते आता आपल्याला नाकारायला लागले. हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडतायत. हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी ही सगळी आता नवीन नौटंकी यांनी सुरू केलेली आहे. या उद्धव उल हक आमचे कुठलेही देव ह्याला काय पावणार नाही. ह्यांनी ज्या ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे. हे जे काही पाकिस्तानी एजंट यांच्यासारखे वळवत आहेत त्यांना वेळेत गप्प करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांची हिंदू समाजाची असलीच पाहिजे. तर पुणे महापालिकेचा अक्कल शून्य कारभार समोर आला. पाऊस पडत असतानाही पालिकेकडून टँकरनं झाडांना पाणी देण्यात आलेलं आहे. पाहूया. वरून पाऊस सुरू आहे आणि हे टँकरनं झाडांना पाणी देत आहेत. याला तुम्ही काय म्हणाल? हा आहे पुणे पालिकेचा अक्कल शून्य कारभार. वरून धोधो पाऊस सुरू आहे आणि सदैव दक्ष असणाऱ्या पुणे महापालिकेकडून मात्र टँकरद्वारे दुभाजकांवर झाडांना पाणी घालणं सुरू आहे. भले ही महापौर बंगल्यातली झाडं कुणी आणि का तोडली याचा पत्ता पुण्याच्या कारभाऱ्यांना नसो, पण झाडांप्रती जागृतीच्या जाहिरातीत पुणे महापालिका कधीच मागे राहत नाही. 2 दिवसांपासून पुण्यात पाऊस सुरू आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांवरच तलाव झालेत. दुभाजकांवरच्या झाडांना वरच्या पुलावरून खाली सोडलेल्या पाईपनंही पाणी जात आहे. मात्र कदाचित कंत्राटदाराच्या टँकर फेऱ्या ठरलेल्या असाव्यात, म्हणून भर पावसात झाडांना पाणी घालणारी पुणे महापालिका कदाचित जगातली एकमेव महापालिका असेल. राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे झाडं कोसळल्याच्या अनेक घटना घडल्यात. तर मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पुण्यात खड्ड्यात पडून 2 वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय. मीरा भाईंदरच्या राई गावात धावत्या बाईकवर नारळाचं झाड कोसळल्यानं जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. राहुल पाटील या बाईकस्वाराचा उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. राहुल पाटील यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसात मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसात झाड पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात आजही झाड कोसळल्याच्या घटना घडल्यात. ठाण्यातल्या चंदनवाडीमध्ये झाड लोळलंय, तर कळव्यामध्ये मनीषा नगर या ठिकाणी झाड कोसळलंय. तिकडे बोरिवलीमध्ये सुद्धा रेल्वे रुळावर झाडाची फांदी कोसळली आहे. पुण्यातल्या लोणी काळभोरमध्ये सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 2 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. घरासमोर खेळत असताना खड्ड्यात पाय घसरून पडल्यानं सोहम नावाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होतीये. या प्रकरणी सुरक्षा उपाययोजना न करता अर्धवट काम सोडल्याचा आरोप होत असून लोणी काळभोर पोलिसांनी अज्ञात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तर मुंबई अहमदाबाद महामार्गावर पडलेल्या एका खड्ड्यात आदळून तब्बल 14 वाहनं पंक्चर झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावर शुक्रवारी 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. महामार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.
डहाणू जवळील एका खड्ड्यात आदळून लोखंडी सळई घुसल्यानं ही वाहनं पंक्चर झाली आहेत. विरारच्या खानिवडे टोल नाक्यापासून ते घोडबंदर वर्सोवा पुलापर्यंत महामार्गाच्या मध्यभागी 2 फुटांचे 100च्या वर खड्डे पडले आहेत. पावसादरम्यान गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या महामार्गावर महालक्ष्मी या ठिकाणी उड्डाण पुलावर 1.5 ते 2 फुटांचा खड्डा पडलाय आणि या खड्ड्यातून व्हाईट टॅपिंगसाठी वापरण्यात आलेल्या लोखंडी सळ्या बाहेर आल्यात. त्यामुळे महामार्गावर अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत.